प्री-एक्लॅम्प्शिया म्हणजे हा प्रेग्नन्सीमध्ये म्हणजे गर्भावस्थेत ब्लड प्रेशर वाढून ते धोकादायक लेव्हलला जाणे. म्हणजे हे मी अगदी कॉमन माणसाच्या भाषेत सांगतेय, की खूप जास्त ब्लड प्रेशर वाढून धोका निर्माण होणे ह्याला प्री-एक्लॅम्प्शिया म्हणतात. तर त्याची वैद्यकीय संज्ञा अशी आहे, की ब्लड प्रेशर वाढून एंड ऑर्गन डॅमेज म्हणजे इतकं ब्लड प्रेशर वाढतं, की त्यामुळे कुठलातरी अवयव डॅमेज व्हायला लागतो शरीरातला गर्भवतीच्या. सो 4थ्या-5व्या महिन्यानंतर 140-90च्या वरती बीपी झालं. प्रोटीन्युरिया म्हणजे युरिनमध्ये म्हणजे लघवीमध्ये आपल्याला जर प्रोटीन दिसून यायला लागले, की असं जर का असेल तर आपण त्याला प्री-एक्लॅम्प्शियासाठी तपासण्या करतो आणि त्याच्यामध्ये अजून काही-काही गोष्टी येऊ शकतात, की जसं प्लेटलेट काउंट कमी होतो किंवा लिव्हर एन्झाईम लेव्हल्स वाढतात किंवा क्रिएटिनिनच्या लेव्हल्स वाढतात. असे काही पॅरामीटर्स आहेत, की ज्याच्यामध्ये आपण एंड ऑर्गन डॅमेज एंड ऑर्गन म्हणजे जो शरीरातला जो फंक्शनिंग ऑर्गन्स आहेत, त्याच्या फंक्शन्समध्ये बदल होतो म्हणजे तो ऑर्गन डॅमेज होतो या ब्लड प्रेशर वाढल्यामुळे. ह्याला आपण प्री-एक्लॅम्प्शिया म्हणतो. प्री-एक्लॅम्प्शियाचा सर्वात जास्ती धोका खूप तरुण वयात म्हणजे खूप लहान वयात प्रेग्नन्सी राहिली तर जास्त असतो. तसाच वयाच्या एक्स्ट्रीमला म्हणजे 30 नंतर किंवा 35 नंतर धोका वाढतो. ओबेस पेशंटमध्ये धोका वाढतो. काही मी मगाशी म्हटलं तसं ऑटो इम्युनिटी असलेल्या म्हणजे ज्या स्त्रियांची प्रतिकारशक्ती स्वतःच्याच शरीराच्या अगेन्स्ट काम करते, हे ऑटो इम्यून असतात. अशा स्त्रियांना सुद्धा हा धोका जास्ती असतो. ज्या स्त्रियांना डायबिटीज किंवा ब्लड प्रेशर आधीपासून आहे, अशा स्त्रियांना सुद्धा हा धोका जास्ती असतो. ब्लड प्रेशर आईचं वाढलं, की बाळ आणि आई हे एकच युनिट असतं प्रेग्नन्सीमध्ये. त्यामुळे ब्लड प्रेशर वाढल्यामुळे आई आणि बाळ दोघांच्याही आरोग्याला खूप मोठा धोका निर्माण होतो. कारण हे ब्लड प्रेशर वाढल्यामुळे बाळाला होणारा रक्तप्रवाह कमी होतो. बाळाची वाढ कमी होऊ शकते. कधी-कधी खूप जास्त ब्लड प्रेशर वाढलं किंवा हे प्रमाण खूप जास्त एक्लॅम्प्शियाकडे गेलं म्हणजे प्री एक्लॅम्प्शिया टू एक्लॅम्प्शिया. एक्लॅम्प्शिया हा अतिशय धोकादायक प्रकार असतो प्रेग्नन्सीमध्ये. तर ह्याच्यामध्ये बाळाचा रक्तप्रवाह खूप थांबल्यामुळे, वाढ खूप कमी झाल्यामुळे कधी-कधी बाळाचा मृत्यू सुद्धा ओढवू शकतो आणि हा वाढलेल्या ब्लड प्रेशरमुळे स्त्रीला झटके येऊ शकतात आणि असे झटके आल्यामुळे तात्पुरतं अंधत्व येणं किंवा कधी-कधी खूप जास्त म्हणजे स्त्रीच्या जीवाला पण धोका निर्माण होऊ शकतो. लिव्हर खराब होऊ शकतं, किडनीज खराब होऊ शकतात. म्हणजे हा तसा बऱ्यापैकी धोकादायक आजार आहे. सर्वात उत्तम उपचार म्हणजे पहिल्यापासून लक्ष ठेवणे, की ब्लड प्रेशर समजा एखाद्या पेशंटचं आधीच जास्त असेल, तर आपण लक्ष ठेवू शकतो. आणि जेव्हा आपण 3 महिन्याची सोनोग्राफी करतो, तेव्हा काही पेशंटमध्ये आपण युट्राइन आर्टरी जी असते, गर्भाशयाला रक्तप्रवाह देणाऱ्या आर्टरीच्या काही तपासण्यांवरून आपण आपल्याला असा अंदाज येऊ शकतो, की ह्या पेशंटचं ब्लड प्रेशर वाढणार आहे. अशा पेशंटना आपण इकोस्प्रिन सुरू करतो, म्हणजे डिस्प्रिन सुरू करतो, ॲस्पिरिनची गोळी. तर ती सुरू करू शकतो. आपण मॅग्नेशियमचा सुद्धा खूप फायदा होतो. सो मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन D3 आपण जर का दिलं, तर आपण थोडंसं हे कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. काही वेळा जर का पेशंटचं वजन खूप जास्ती असेल किंवा तिला डायबिटीस असेल, ब्लड प्रेशर असेल, तर या सगळ्या गोष्टी कंट्रोलचा भाग ह्याच्यामध्ये आहे, की प्रेग्नन्सीच्या आधी काळजी घेतली, तर त्याचा खूप चांगला फायदा आपल्याला होऊ शकतो. या महिलांची जास्त फ्रिक्वेंटली आपल्याला तपासणी करावी लागते. कारण त्यांच्या ब्लड प्रेशरवर खूप बारीक लक्ष ठेवावं लागतं. ॲट द सेम टाईम बाळाची वाढ कशी चालली आहे, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स होत नाहीयेत ना, हे पण बघावं लागतं. त्यामुळे साधारण एकदा ब्लड प्रेशर जास्त आहे हे कळल्यावर दर 15 दिवसांनी तरी गर्भवतीने तपासणी करून घेणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे डॉक्टर सांगतील त्यावेळी येऊन त्या तपासण्या आणि सगळ्या गोष्टी फॉलो करणं गरजेचं आहे. या गर्भवतीची खूप जास्त काळजी घ्यावी लागते याची घरच्यांना पण पूर्ण आम्ही कल्पना देतो आणि त्याप्रमाणे घरच्यांनी सुद्धा डॉक्टरांच्या सगळ्या सूचनांचं पालन करणं आवश्यक असतं. साधारणपणे प्री-इक्लॅम्प्शिया किंवा ब्लड प्रेशर वाढायला ही 24 वीक्स ऑनवर्ड सुरुवात होते. म्हणजे 6व्या ते 7व्या महिन्यात प्री-इक्लॅम्प्शियाची सुरुवात होऊ शकते. म्हणजे ब्लड प्रेशर वाढायला तेव्हा सुरुवात होऊ शकते. सो त्याचं निदान तेव्हा केलं जातं. प्रेग्नन्सी राहायच्या आधी
आजकाल ॲक्चुअली काय झालंय, की ओव्हरवेट आणि अतिलठ्ठ आणि लठ्ठपणा हा स्त्रियांमध्ये खूप जास्त वाढत चाललाय, तरुण मुलींमध्ये, स्त्रियांमध्ये. त्यामुळे ह्या जेव्हा खूप जास्त वजन असलेल्या मुली जेव्हा गर्भवती राहतायत, तेव्हा त्यांच्यात हे प्रमाण वाढताना दिसतंय आपल्याला. त्यामुळे पूर्वी हा प्रॉब्लेम होता, की खूप तरुण वयात लग्न झाल्यामुळे, लहान मुली असल्यामुळे हा प्रॉब्लेम जास्त होता. आता उलटं पण झालेलं आहे, की त्यांची वयं पण खूप वाढलेली आहेत. सो 35च्या वर प्रेग्नन्सी असेल तर ही शक्यता जास्त किंवा अति अति जास्त वजन, डायबिटीजची सुरुवात किंवा ब्लड प्रेशरची आधीच सुरुवात वजन वाढल्यामुळे, या गोष्टींमुळे प्री-एक्लॅम्पशियाचं प्रमाण वाढू शकतं. सो हे सगळं आपल्याला जर का कमी करायचं असेल, तर आधी एक उत्तम शरीर, एक निरोगी शरीर तरुण मुलींनी मिळवून आणि मग प्रेग्नन्सी प्लॅन करणं हे कधीही चांगलं. मग त्याच्यासाठी योग्य तो आहार, व्यायाम याची खूप गरज आहे.